नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण एका अत्यंत गंभीर विषयावरती आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. राज्यातील लाखो शेतकऱ्यांसमोर शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डीचं मोठं संकट जे आहे ते उभं राहिलेलं आहे, ज्यामुळे महाराष्ट्र राज्यातील 10 मोठ्या सरकारी योजनेचे पैसे तुमचे अडकण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झालेली आहे. आता हे नेमकं प्रकरण काय आहे आणि यावर आपल्याला काय उपाय करता येईल याबाबतचीच माहिती आपण या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दिलेली माहिती व्यवस्थित समजून घ्या. चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया. या समस्याचं मुख्य मूळ आहे ते 2023 नंतर झालेले जमिनीचे व्यवहार. ज्या शेतकरी बांधवांनी 2023 नंतर जमिनी खरेदी केलेली आहे, वारस देखील नोंद केलेला आहे किंवा जमिनीची वाटणी देखील केलेली आहे, अशा सर्व जमिनीचे आता 7/12 जे आहे ते अपडेट झालेले आहे. पण सरकारी पोर्टलवरती त्यांचा शेतकरी आय डी जो आहे तो तयार व्हायला मोठी तांत्रिक अडचण निर्माण होत आहे. नेमकं अडलंय कुठे? तर महसूल विभागाचा नवीन डेटा आणि केंद्र सरकारचा अग्रिस्टॉक पोर्टल यांचा ताळमेळ जो आहे तो बसत नाही. डिजिटल यंत्रणेतील या त्रुटीमुळे नवीन फेरफार पोर्टलवरती दिसत नाही आणि यामुळे नवीन नोंदणी प्रक्रिया जी आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे. जेव्हा तुम्ही सीएससी केंद्रावरती नोंदणी करायला जाता तेव्हा प्रामुख्याने 3 प्रकारचे एरर दिसतात. पहिलं म्हणजे रेकॉर्ड नॉट फाउंड, दुसरं म्हणजे डेटा मिसमॅच आणि तिसरं म्हणजे तुमची पडताळणी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे, पेंडिंग. अशा पद्धतीचं एरर जे आहे ते तुम्हाला सीएससी केंद्रावरती नोंदणी करण्यासाठी जाताना त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं दाखवली जात आहे. मित्रांनो, हे संकट किरकोळ नाही. राज्यातील लाखो शेतकरी केवळ एका डिजिटल आय डी अभावी वार्षिक 12,000 रुपयाच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहत आहे. ही शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट आहे. आता लक्ष द्या, तुमच्याकडे जर फार्मर आय डी कार्ड नसेल तर तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा, महाडीबीटी पोर्टलवरती ट्रॅक्टर व ठिबक अनुदान आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये दिली जाणारी मदत, या सर्व योजना आता तुम्हाला शेतकरी फार्मर आय डी जो आहे तो अनिवार्य करण्यात आलेला आहे. जर तुमच्याकडे शेतकरी आय डी कार्ड जर नसेल तर तुम्हाला या सर्व योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. मित्रांनो, परिस्थिती इतकी गंभीर आहे की ग्रामीण भागात कोणत्याही माई सेवा केंद्रावरती किंवा सीएससी सेंटरवरती गेला तर तेथील ऑपरेटर आता अद्भुत झालेले आपल्याला सर्वत्र बघायला मिळत आहे. त्यांच्याकडे सर्व कागदपत्र घेऊन आपले शेतकरी बांधव जे आहेत ते चक्रा मारत आहे, पण सिस्टम मध्ये नावच येत नसल्याने ते तरी काय करणार. आज प्रत्येक ऑपरेटरकडून एकच उत्तर ऐकायला मिळत आहे, वरतून डेटा अपडेट झाला की तुमचं काम जे आहे ते होऊन जाईल. पण हा वरतून डेटा अपडेट कधी होणार आहे याचे उत्तर ना तलाट्याकडे आहे ना कृषी विभागाकडे आहे. यामुळे सामान्य शेतकरी जो आहे तो हेलपाट्या मारून आणि खिशातून पैसे खर्च करून थकून गेला आहे. जोपर्यंत अग्रिस्टॅक आणि महसूल विभागाचा डेटा एकमेकाशी जोडला जात नाही तोपर्यंत ही अवस्था जी आहे ती कायम राहण्याची भीती निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आता आपली ही जी प्रक्रिया आहे कशा प्रकारे अडकते ते आपण या ठिकाणी व्यवस्थित समजून घेणार आहोत. नंबर 1 आहे व्यवहार आणि स्थानिक नोंदी. जेव्हा तुम्ही जमिनीची खरेदी विक्री किंवा वारसा नोंद करता तेव्हा त्याची जी नोंद आहे ती तहसील आणि तलाठी कार्यालयामध्ये महाभूमी अभिलेख पोर्टलवरती केली जाते आणि त्या ठिकाणी तुमचा जो आहे तो 7/12 तयार होतो. नंबर 2 आहे डेटा सिकिंग अडथळा. राज्याचा हा जमिनीचा डेटा केंद्र सरकारच्या अग्रिस्टॉक पोर्टलशी जोडलेला असतो. सध्या अडचण अशी आहे की राज्याच्या 7/12तील बदल केंद्र सरकारच्या या पोर्टलवरती तात्काळ अपडेट होत नाही. नंबर 3 ची अडचण आहे शेतकरी आय डी निर्मिती. कोणत्याही योजनेचा लाभ देण्यासाठी अग्रिस्टॉक पोर्टल त्या जमिनीच्या रेकॉर्डवरून एक युनिक शेतकरी आय डी कार्ड जो आहे तो तयार करतो, पण जेव्हा सिस्टीमला नवीन 7/12 सापडत नाही तेव्हा आय डी जो आहे तो जनरेट होत नाही. जोपर्यंत हे तांत्रिक दोष दूर होत नाही आणि सिस्टीम सुरळीत होत नाही तोपर्यंत सरकारने पात्र शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीनं लाभ देण्यास सुरुवात करावी. अनेकदा डिजिटल इंडियाच्या नादात जमिनीवर काम करणारा शेतकरी जो आहे तो उपेक्षित राहतो. जर एखाद्या शेतकऱ्याकडे वैध खरेदी खत आहे, त्यांच्याकडे नवीन 7/12 आहे, तरी केवळ पोर्टलवर नाव नाही म्हणून त्याला योजनेतून बाहेर काढणं चुकीचं आहे. म्हणूनच सरकारने तलाठी किंवा कृषी सहाय्यकामार्फत
कागदपत्राची प्रत्यक्ष पडताळणी करून आमचे हक्काचे हप्ते जे आहेत ते सुरू करावेत, हीच मागणी राज्यभरातील शेतकरी बांधव आता करत आहे. शेतकरी मित्रांनो, या संपूर्ण संकटावर आता प्रशासकीय तोडगा एकच आहे. महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीनं संयुक्त बैठक घेऊन हा डेटा जो आहे तो अपडेट करावा. केवळ पोर्टलवर माहिती दिसत नाही म्हणून शेतकऱ्याला लाभापासून वंचित ठेवणे हा त्यांच्यावरती अन्याय आहे. 2023 नंतर सर्व फेरफार, वारस नोंदी आणि जमिनीचे व्यवहार अग्रिस्टॉक पोर्टलवर नोंदवण्यासाठी सरकारने विशेष मोहीम राबवणे आवश्यक आहे. ही आता जी आहे ती काळाची गरज बनलेली आहे. जोपर्यंत शासन स्तरावरून युद्ध पातळीवरती याबाबतचे प्रयत्न होत नाही तोपर्यंत ही डिजिटल कोंडी जी आहे ती सुटणार नाही. शेवटी आमचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या तुम्ही काय करू शकता, तुमचा 7/12 अपडेट आहे का ते तपासा आणि CSC केंद्रात जाऊन तुमची माहिती पेंडिंग आहे का याची खात्री करा. तांत्रिक कामं पूर्ण होईपर्यंत थोडा संयम ठेवा. तुम्हालाही अशीच अडचण आली आहे का? कमेंटमध्ये तुमचं गाव आणि तुमची समस्या नक्की सांगा. ही माहिती इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या सोनू पवार इन्फॉर्मेशन योजना या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती जी माहिती येते ती माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळते. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.